सहस्रदळ साजिरे नयनाचे शेजारी, अर्धमातृकांतरी चिन्मय वस्तू. ओंकार नादिकिनाद ओंकारी, दैवी निरंतर प्रणविप्पः. मकार अर्धमात्रा शून्याचा निश्चय, आत्मा एकसे स्वयंरय्या. ज्ञानदेव म्हणे कैवल्याचा दाता, कोण पत्रे हे कविता नाही ऐसी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायात 50 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम, अधियज्ञोहमेवात्र देहे देहभृतांवर. अर्थात भगवंताची प्राप्ती करून घेणं, भगवत धामाची प्राप्ती करून घेणं हा मानवी जीवनाचा अंतिम टप्पा आहे. मानवी जीवनातलं हे अंतिम साध्य आहे महाराज. आणि हे साध्य करण्याकरता जे साधनं घालून दिलेले आहेत त्यातलं एक साधन म्हणजे आपला देह आहे. आणि या देहाची परमार्थाकरता बैठक कशी असावी याविषयीची माहिती आपण 6व्या अध्यायात आत्मसंयम योग यामध्ये सविस्तर त्याचं चिंतनही केलं आहे. तेच चिंतन त्याच अनुषंगानं भगवंत या ठिकाणी अर्जुनाला शरीराचं महात्म्य सांगतायत आणि शरीराला वळण कसं लावावं म्हणजे अंतिम साध्यापर्यंत आपल्याला जाता येईल हे या ठिकाणी सांगतायत. कारण शरीराचा इंद्रियांचा हा स्वभाव आहे महाराज की विषयाकडे आकर्षित होणं. आधी मन विषयाकडे धावतं आणि मग त्याची पकड इंद्रियावरची सुटली की इंद्रियसुद्धा त्या विषयांकडे आसक्त होतात. आणि इंद्रियांचा तर मुख्य स्वभावच आहे की या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्याची नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. बरं, हे विषय कसे आहेत? हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळजैसे. मृगजळ जसं असतं, हरिण त्याच्या मागं धावतो पाणी समजून, तसं विषयाकडे आम्ही खेचलं जातो, आकर्षित होतो सुख मिळेल या उद्देशानं. परंतु विषयाचा भोग घेतल्यानंतर लक्षात येतं की ते दुःखाला कारण झालं आहे, सुख नाहीच आहे. लग्न करण्यामध्ये सुख आहे वाटतं, पण लग्न केल्यानंतर लक्षात येतं की इथूनच खरं दुःखाला आता सुरुवात झालेली आहे. कारण लग्नात सुख आहे. लग्न झालं की एक इच्छा पूर्ण झाली की दुसऱ्या इच्छेची त्या ठिकाणी निर्मिती होत असते. दुसरी इच्छा त्याच ठिकाणी जन्माला येते महाराज. की नंतर सुंदर गोंडस असं अपत्य असावं, वंशाचा दिवा असावा, तोही मुलगा असावा, त्याचं शिक्षण चांगलं व्हावं, तो सुसंस्कारित व्हावा, त्याला व्यवस्थित नोकरी मिळावी, नोकरी झाली की त्याला तशी छोकरी म्हणजे हे रहाट गाणं कधीही न संपणारं असतं. इच्छा अनंत आहेत महाराज. इंद्रिय मात्र त्याला मर्यादा आहेत. दिवसेंदिवस ते क्षीण होत असतात. विषय कधीही संपत नाही, इंद्रिय संपतात. जसं विषय म्हणजे सुपारीला आपण समजलो आणि दात इंद्रिय आहेत, तर सुपारी चावून चावून तुमचे दात आहेत, पण सुपारी कधी संपणार नाही. सुपारी अनंत आहे, विषय अनंत आहे, इंद्रियांना मर्यादा आहेत. एकदा इंद्रिय क्षीण झाले की विषयाशी आसक्तीमुळे ते चिटकून राहतील, परंतु विषयातलं क्षणिक सुख आहे ते सुद्धा इंद्रियाकडून उपभोगलं जात नाही महाराज. म्हणून या शरीराची बैठकच अशी असावी
या शरीराचा आहार विहार नेम इंद्रियासी सार असावे भासर. सगळ्या ठिकाणी मर्यादा पाहिजे. नात्याश्नतस्तु योगोस्ती न चैकांत मनस्निता न चाती स्वप्नशीलस्य जागृतो नैव च अर्जुन. 6व्या अध्यायामध्ये या शरीराच्या या इंद्रियांच्या या नियमाविषयी विस्तृत असं विवेचन माऊलींनी त्या ठिकाणी केलेलं आहे की अर्जुना, इतकं खाऊ नको अजीर्ण होऊन मरशील, किंवा इतकं भुकेलाही राहू नको की क्रश होऊन जाशील, हडकुळा होऊन जाशील, अंगातली शक्तीच घालून बसशील, इतका उपवासही राहू नको, इतका झोपू नको की आयुष्य झोपण्यात जाईल, इतकं जागेही राहू नको की त्यामुळे प्रकृतीवर परिणाम होईल. मग युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. आत्यंतिक दुःखाचं निवारण करायचं असेल तर देअर शुड बी लिमिट. प्रत्येक ठिकाणी मर्यादा पाहिजे, मर्यादित असावं. तीच योग साधना सांगितलेली आहे भगवंतानी. या ठिकाणी सुद्धा शरीराची बैठक कशी असावी, देहाच्या माध्यमानंच त्या परमात्म्याची प्राप्ती कशी करून घेता येते. कारण देह कसा आहे महाराज, नाशिवंत, परंतु त्याच नाशिवंत देहाच्या माध्यमानं अविनाशी परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. वास्तविक शरीर नाशिवंत आहे, दुःखानं भरलेलं आहे. सगळं भोग दुःखाचेच भोगण्याकरता आलेलो आम्ही. निरनिराळ्या व्याधी त्या ठिकाणी लावून दिलेल्या आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचा सार, नाही अपवित्र शरीराईसे. वर चांबडं आहे म्हणून ठीक आहे महाराज, वरचं चर्म जर काढलं तर इतकी दुर्गंधी भरलेली आहे. रव रव दुर्गंधी रे कृमी कीटकाचा सांदा, वरी चर्म घातले रे. वरचं चांबडं आहे म्हणून, नाहीतर इतकं दुर्गंधयुक्त शरीर आहे महाराज. परंतु त्याच इतकं असं जरी असलं, ते नाशिवंत जरी असलं तरी त्याच शरीराच्या माध्यमानं शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. परब्रह्माची सुद्धा प्राप्ती या शरीराच्या माध्यमानं करता येते महाराज. म्हणून शरीराला योग्य वळण लावलं, इंद्रियांचा संयम केलं, दमन केलं तर निश्चित त्या अंतिम साध्याप्रती, भगवंत धामाच्या प्रती, भगवंताच्या प्राप्तीचं साध्य सहज आम्हाला साध्य होऊन जातं. आश्चर्य आहे महाराज. जड देह असताना सुद्धा केवळ चैतन्याच्या सहवासात आहे म्हणून शरीरामध्ये सुद्धा परिवर्तन होत राहतं. प्रत्येक क्षणाला देह बदलत राहतो. काल आपण याचं चिंतन केलं. यावर भाष्य करताना माऊली 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग 50 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तेथ संयमाग्नीचे कुंडे, इंद्रिय द्रव्याची पवाडे, यजीजती उदंडे युक्ती घोषे. अर्थात त्या ठिकाणी इंद्रिय निग्रह रूप अग्नीच्या कुंडात इंद्रिय रूप विपुल होमद्रव्य टाकून योग मंत्राने यजन करतात. सांगायचं तात्पर्य हेच आहे की इंद्रिय आम्हाला सीमित करता आले पाहिजे. आणि ते कसे करता यायला पाहिजे, दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने त्याविषयी मार्गदर्शन केलं. यदा संहर्तेच्या अयं कुर्म अंगानी व सर्वशा इंद्रियानी इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. प्रत्येक देवळाच्या बाहेर कासवाची प्रतिमा लावलेली असते महाराज. भगवंताच्या दर्शनाला झालं की रस्त्यात आम्हाला कासव दिसतं, दरवाजामध्येच कासवाचं प्रतिमा लावलेली असते, कासव ठेवलेलं असतं त्या ठिकाणी, पुतळा असतो कासवाचा, आणि त्याला स्पर्श करून आम्ही भगवंताच्या दर्शनाकरता पुढे जातो. त्याचा उद्देशच असा आहे की तुमच्या इच्छा आकांक्षा ह्या सगळ्या सीमित करा. ते कासव जसं संपूर्ण इंद्रिय आपले आवरून घेतं, फक्त आपल्याला ढालसारखं दिसतं, तशा आमच्या संपूर्ण इच्छा आशा आकांक्षा आमचं मागणं हे सगळं सीमित करून शून्य विचारसरणीनं अगदी
निरीच्छ होऊन भगवंताच्या दर्शनाकरता जाता आलं पाहिजे. आणि साधकाचं हे मुख्य लक्षण आहे महाराज. आम्ही साधक झालो का नाही हे जर आम्हाला तपासणी करायची असेल, सेल्फ असेसमेंट सीट पाहायचं असेल, स्वतःच परीक्षण करायचं असेल, तर देवळात जाऊन भगवंताच्या दर्शन घेतलं की दर्शन घेतल्यानंतर कुठलंही मागणं आमच्या मनात येऊच नाही, ही अवस्था साधकाची आहे. परंतु घडतं वेगळं महाराज. मागणं असल्याशिवाय आम्ही दर्शनालाच जात नाही. हे खेदानं नमूद करावं असं वाटतं मला तर या ठिकाणी. असो, यावर भाष्य माऊलींनी जे केलेलं आहे ते तर संयमाग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्याचे नि पवाडे यजिजती उदंडे युक्ती घोषे. इंद्रिय सीमित केलं की त्या ठिकाणी उरतं ते ईश्वरी तत्व. आशाच संपल्या, मागणंच संपलं, निरीच्छ झालं, निष्काम भावनेनं प्रत्येक कर्म आम्ही करायला लागलो. कर्मण्येवाधिकार नसते मा फलेषु कदाचरम. या विचारसरणीनं आम्ही जेव्हा कर्म करतो त्यावेळेस ते कर्म राहतच नाही महाराज, तोच धर्म होऊन बसतो. म्हणून इंद्रिय सीमित करता आलं पाहिजे, इंद्रियांचं दमन करता आलं पाहिजे. आणि आमचा आचार, विचार, आहार, विहार हे सगळं संतुलित झालं की परमार्थाच्या दिशेनं आपोआप वाटचाल सुरू होत असते. कारण देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील. त्याला काही फार सांगायची गरज पडत नाही महाराज. इतर ठिकाणची आसक्ती आमची कमी झाली की परमात्म्याच्या ठिकाणी, परमार्थाच्या ठिकाणी, भगवंत चरणाच्या ठिकाणी, संतांच्या संगतीनं आपोआप मन रमायला लागतं. त्याकरता विशेष सायास करण्याची आवश्यकताच राहत नाही. म्हणून माऊली वर्णन करतात ते तर संयमाग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्याचे ने पवाडे यजिजती उदंडे युक्ती घोषे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.